ज्ञान हवा ज्यांच्यामध्ये ज्ञान हवं ज्यांच्यामध्ये आचरण हवं पण लक्षात घे की ज्या वेळेला ज्यावेळेस मोठा पल्ला बनवणारे जे सांगत होते ते सत्य आहे म्हणून माझे खाते नावाचा आणि लोक आणि पा एक विचार करा और धर्म मग धर्माच्या पोटी जन्म घेतला तो अधर्माची वंशवाडी अधर्म मग आला लोक मग या लोकांच्या पोटी जन्म घेतला कोणी मग आलं पाप महालोक आहे मग याच्यापासून काय होतो मग एक आली मुलगी जन्माला मग एक मुलगी आली त्या मुलीचं नाव दृष्टी दृष्टी नाव वंशवाडी आहे कशी झाली त्या अधर्माची वंशवाडी जर झाली दंभ कशामुळे आला मग तो वैष्णव एकादश करतो वैष्णव मग महावैष्णव वैष्णव याची व्याख्या काय की जो संस्कार घेतो त्याला म्हणतो वैष्णव वैष्णव नाही मग ते म्हणतात जय हरी महाराज जागरे काय म्हणतात जय हरी आणि जागरी निघले मग महावैष्णव कोणाला म्हणतो की जो वैष्णव म्हणजे पाणी नव्हतं भुकडी बांधलीचे दुर्योधनावर कपडे वर केले पाच मग पुढे गेले बरोबर तरी पाणी होतं पाणी होतं ना मग आता त्याला पाणी मग हा पाय घसरला पाण्यात जाऊन पडला मग भीम द्रौपदी पाहतोय कशावर सांगतो दुरुक्ती नावाची मुलगी ते कदा सांगितलं मग आता भीमांनी पाहिलं मग भीम काय म्हणतो अंधस्य पुत्र अंध काय म्हणता अंधस्य पुत्र अंध म्हणजे आंधळाचा मुलगा मग तो अपमान जो झाला तो दुर्योधनातून सहन झाला नाही आणि त्याच वेळेपासून महाभारत युद्ध क्रांती कशाने झालं दृष्टी मग दृष्टी कळला का माझ्या मुली हो दुरुक्ती म्हणजे कर्कशवाणी आहे ग माझ्या मुली कधी प्रेम द्या प्रेमात वाणीमध्ये प्रेम ठेवावे गेले दिवस राय थोडे माझ्या मुली तुला आशीर्वाद यांना माया रूप घेताना शिव 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 थांब बेटा काय खाली पाणी प्या बॉटल बेटा
बाबा पप्पा तुम्हाला बोलत आहे. लक्ष्मणजी म्हणायला लागले माता माझे भाऊ काय हा मग त्यावेळेस कोणतं कुठं होतं जय मच्छिंद्रनाथ दादा. जय नवनाथ जय नवनाथ. जय नवनाथ. सागरनाथजी मच्छिंद्रनाथ संस्थान वडोदा. माझा परिचय रविभाऊ खिरोडकर. मी तीर्थक्षेत्र मच्छिंद्रनाथ संस्थानचा अध्यक्ष आहे आणि माझ्या हे नशिबी सेवा मिळली, माझं हे भाग्य समजतो. हे पुरातन काळातलं मंदिर आहे. सातपुड्याच्या पायथ्याशी मांडणं आहे. ह्या मांडणा नसून या स्वयंभू मूर्ती आहे. ह्या येणाऱ्या 31 जानेवारी रोजी दरवर्षाप्रमाणे सालामादाप्रमाणे इथे कार्यक्रम होत असते. तरी या कार्यक्रमाला 45 ते 50 हजार लोकांची उपस्थित राहते आणि महाप्रसाद घेते. असं महाप्रसादामध्ये काय असते? मिसळीचं वरण असते आणि पोळ्या असतात. मग इतका मोठा महाप्रसाद कोण बनवते? हा सर्व गावकऱ्याचं सहकार्य असते. आजूबाजूचे खेडेबेडे सर्व लोकांचं सहकार्य राहते. सर्व लोक एकत्रित येऊन देवाचा हा महाप्रसाद बनवतात. कधी आहे आता यंदाचा महाप्रसाद? या वर्षाचा 31 जानेवारीला आहे. अच्छा अच्छा. दादा तुमचा परिचय? नमस्कार, माझं नाव नवनाथ दिगंबर ताडे. मी इथं सेवेकरी आहे. अच्छा. या गावचं. बाई साहेब सांगा ना. तुमचं गाव सांगा. दावड्याची देवाची सेवक आहे म्हणा. देवाची सेवक. तुमची सेवा इथं तुम्ही देत असता? हा.